व्हायरल कोरियन फेस मास्क लावून चेहऱ्यावरती आपण थोडा आज गोरो होऊया. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे हे तुम्हाला थंबनेल बघून तर लक्षात आलंच असेल. तर मग आता जसं आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूब ओपन करतोय तसे ते व्हिडिओ समोर येत आहेत. व्हायरल कोरियन फेस मास्क, व्हायरल राईस फेस मास्क. तर म्हणलं त्यातलाच आज आपण कोरियन राईस फेस मास्कचा व्हिडिओ तयार करूयात. बघू त्याने यूज केलं तर खरंच आपल्या चेहऱ्यावर जी काही टॅनिंग झालेली आहे, उन्हातानात फिरल्यानंतर जी काही टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर होती तर ती क्लिअर होतीये की नाही, म्हणजे काय रिझल्ट असणार आहे ते तुमच्या समोर असणार आहे. तर चला मग करूया व्हिडिओ स्टार्ट. मग आपण जो आज व्हायरल फेस मास्क करतो त्यासाठी तांदूळ घेतलेत आणि आपल्याकडे मध नाही म्हणून गुलाब पाणी. मग आपण सगळ्यात पहिले आपले हे जे केस मोकळे सोडलेत ते बांधून घ्या. केस बांधताना असे गुंडाळून घेतले, थोडं कॅमेरासमोर फ्रंट केलं आणि बांधून घेतलं. मग चेहऱ्यावर झालेल्या ह्या टॅनिंगला काढण्यासाठी आपण सगळ्यात पहिले घेणार आहेत तांदूळ आणि मध. आता ज्यांच्याकडे मध नाही, जसं माझ्यासारख्यांकडे ज्यांच्याकडे मध नाही त्यांनी काही विकत आणण्याचे कष्ट घेऊ नका. घरात गुलाब पाणी तर असेलच, ते गुलाब पाणी घ्यायचं, त्याच्याने काम चालवायचं. तर मग सगळ्यात पहिलं मी एक पुरतं एवढे तांदूळ घेतलेत, कारण त्या तांदूळ वाटल्यानंतर त्याची जी काही पावडर आहे ते एका टायमिंग पुरतं फेस मास्क करण्यापुरतं पुरते. त्याच्यामध्ये हे गुलाब पाणी टाकणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण आता तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊयात. ठीक आहे, तर चला मग तांदूळ धुवूयात. मग आपण हे पाणी घालून तांदूळ धुवून घेऊया. पहिल्यांदा जे धुणार आहे आपण, हे तांदूळ धुतल्यानंतर जी काही घाण आहे तर ती घाण निघून जाण्यासाठी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्हाला तांदूळ 2दा धुवून झाल्यानंतर तिसऱ्यांदा धुतल्यावर जे हे पाणी उरतंय हे तुम्ही पाणी राईस टोनर म्हणून वापरू शकता. ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 आठवडा स्टोअर करून ठेवू शकता. तर मग आता 2-3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला आपण शिजून घेऊयात. शिजून घेतल्यानंतर त्याला आपण मिक्सरमधनं ग्राइंड करूयात. तर चला तांदूळ शिजायला ठेवूयात. माझ्यासारखे आळशी आहेत त्यांनी धुतलेल्या तांदळाच्या त्याच वाटीमध्ये गॅसवर ठेवून गॅस असा ऑन करून त्यामध्येच तांदूळ शिजायला ठेवावे. आणि जे माझ्यासारखे आळशी नाही त्यांनी ते भांड्यातलं पाणी आणि तांदूळ पातेल्यात टाकून दुसरं पाणी घेऊन शिजवलं तरी चालेल. पण जे माझ्यासारखे आळशी आहेत, आळशी नाही हो, काम करून दमते माणूस. ठीक आहे, भेटूया आपण तांदूळ शिजल्यानंतर. बाय. सुधरा रे सुधरा, माझ्यासारखा आळशीपणा नका करू. काय केलं, शेवटी वाक्य ऐकलं असेल ना, ते आळस हा माणसाचा शत्रू आहे. तसं सेम आळशीपणा धरला आणि भांडं जाळून ठेवलं. हे बघा, आता काय घेतलंय दुसरं पातेलं, आता ठेवते शिजायला त्यात, भेटू परत शिजल्यानंतर. तर मग तांदूळ शिजता तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं शोधूयात, कारण घरात कधी काम न केल्यामुळं कुठली वस्तू कुठे ठेवली हे तर मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तुम्ही करताय काम, पण मी नाही करत, कारण मी बाहेर काम करते तर घरात टाईमच नाही पुरत, मग मी करते. मग आता चला मिक्सरचं भांडं शोधूया. मिक्सरचं भांडं घेतलं. मग आता तांदूळ शिजण्याची वाट बघू. तांदूळ शिजताय तोपर्यंत थोड्या गप्पा मारूयात. काय गप्पा मारायच्या सांगा बरं तुम्ही? जेवलात का तुम्ही? आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय मला तर माहीत नाही. तोपर्यंत तुमचं जेवण झालेलं असेल, हो झालेलं असेल. नाश्ता झालेला असेल, हो झालेला असेल. बोर करते मी, मला माहिती आहे. तर चला मग आता आपण ज्यासाठी व्हिडिओ करतो तीच काम करूया. बाय. फेस मास्क तयार करण्यासाठी भांडे किती खराब केलेत. 1 मिक्सरचं भांडं, 1 वाटी, 1 चमचा, बेसिंगमध्ये पडलेलं जळलेलं भांडं आणि हे 2 जे गॅसवरती आहेत. मग आता व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपण गोरे पण होऊ आणि त्यानंतर लाल पण. लाल का? मम्मीचा मार खाणार ना, आपण एवढे सगळे भांडे खराब केले. मग थोडंसं आपण आपलं काम स्वतः करूयात, म्हणजे भांडे स्वतः धुवून ठेवू, म्हणजे गोरं झालेलं गोरंच राहू, लाल तर नाही होणार. चला आता मग आपले हे तांदूळ जे आहेत ते शिजलेले आहेत. तर चला मग आपण ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊन वाटून घेऊयात. वाटून घेतल्यानंतर त्याच्यात थोडं गुलाब पाणी मिक्स करू. गुलाब पाणी मिक्स केल्यानंतर ते असं थोडं पातळसं करून घेऊयात आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवू. तर मग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आवाज नाही आला ना, थांबा आपण ते बारीक करून मग बोलू. या प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. प्रकारे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर जर तुमच्याकडं मध असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 चमचे मध घालू शकता. मध जर नसेल तर तुमच्याकडं गुलाब पाणी असेलच. तर सॉरी, बोलता बोलता झाकण काढायचं राहून गेलं, पहिलं झाकण काढून घेते. झाकण काढून टाकतच नाही, हां काढलं झाकण. त्यानंतर सांडलं, कुठलंच काम सरळ करत नाही. बरं आता राहू द्या, ते सांडलं शेवटी त्या भांड्यातच सांडलंय. थोडं गुलाब पाणी घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन
त्याच्या असे थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त काळ वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल पण टाकू शकता. जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल आणि तुम्हाला ॲलोवेरा जेल जर सूट होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकू शकता. तर ह्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता ते थोडं गरम आहे, तुम्ही त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता. तर तुम्हाला वाटतंय ते जास्त जाड आहे, गाढ आहे, जाड नाही सॉरी जास्त गाढ आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ह्या प्रकारे झाल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी ठेवायचं. फ्रीजमध्ये जागा नाही तर जागा शोधूयात, इथे जागा सापडली तर तिथे आपण थोडंसं गार होण्यासाठी ठेवायचं. मग गार झाल्यानंतर तुम्ही ते चेहऱ्याला लावून घेऊन 15 मिनटं सुकण्याची वाट बघा. आपण गार झाल्यावर पुन्हा ते चेहऱ्याला लावून टाकू. मग झालंय आपला फेस मास्क थंड. मग आपण आता हे चेहऱ्याला लावून 15 मिनटं सुकायला ठेवू. चेहऱ्याला अप्लाय करताना पूर्णपणे सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं. गारगार लागतंय, लावून घेऊन 15 मिनटं त्याला सुकायला ठेवायचं. तर मग चेहऱ्याला लावून घेतल्यानंतर सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचा. लावून घेता मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करते. 1-2 इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओ पाहिले, त्या पद्धतीने केल्या. म्हणलं आता आपण करणारच आहे चेहऱ्याला लावण्यासाठी, तर आपण व्हिडिओ खूप तयार करूयात आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकूयात. मग असं पूर्णपणे फेसला लावून घ्यायचा. तर मग फेसला लावून घेऊन पुन्हा भेटूया. तर अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं. लावून घेतल्यानंतर ते सुकण्याची वाट बघायची. 15 ते 20 मिनटं त्याला सुकण्यासाठी लागतात. ते व्यवस्थित सुकून दिल्यानंतर ते थोडं स्क्रब करून फेस वॉश करून काढून घ्यायचं. काढल्यानंतर बघूयात आपण आता रिझल्ट काय. तर आपले 15 मिनटं झालेत. तर मग आपला मास्क जो सुकलाय तो आपण व्यवस्थित असा काढून घेऊया. तेच भांडे खराब नाही करत दुसरं. व्यवस्थित काढून घेऊन त्याच्यानंतर फेस वॉश करू घेऊ आणि मग काय रिझल्ट आलाय काय नाही तर चला मग मी फेस वॉश करून येते मग रिझल्ट टाक. तर तुम्ही बघू शकता मी धुवून आली आहे. 15 मिनिटांनंतर फेस व्यवस्थित गार पाण्याने क्लीन केलं. क्लीन करून फक्त असं टॅप करत चेहरा पुसून घ्यायचा आहे. चेहरा पुसून घेऊन तुम्ही बघू शकता जवळून जी काही चेहऱ्यावरची टॅनिंग होती ती फर्स्ट यूजमध्ये बऱ्यापैकी कवर झालेली आहे. तुम्ही असं वीकमधनं 2दा लावून घेऊ शकता चेहऱ्याला. ते टॅनिंग दूर होण्यासाठी याचा खरंच हेल्प होतो. मला तर फर्स्ट रिझल्टमध्ये छान वाटलं. तर असेच व्हिडिओ बनवत राहू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.